एका शांत समुद्रात एक लाजाळू आणि एकाकी ऑक्टोपस राहत होता. त्याला खूप मित्र हवे होते, पण लाजेमुळे तो कुणाशीच बोलत नसे. एकदा तो अन्न शोधत असताना चुकून स्वतःच्याच शुंडांमध्ये अडकला. कितीही प्रयत्न केला तरी तो सुटू शकला नाही. शेवटी लाज बाजूला ठेवून त्याने मदतीसाठी हाक मारली. अनेक मासे दुर्लक्ष करून पुढे गेले, पण एक छोटी दयाळू मासोळी थांबली. तिने ऑक्टोपसला नीट सोडवले. ऑक्टोपस मुक्त झाला, पण लाजेमुळे तो फक्त आभार मानून निघून गेला. त्याला मित्र बनवायची संधी गमावल्याची खूप खंत वाटली. काही दिवसांनी ऑक्टोपस खडकाआड लपून बसलेला असताना त्याने पाहिले की एक मोठा भयंकर मासा त्या छोट्या मासोळीचा पाठलाग करत आहे. तीच मासोळी जिने त्याला मदत केली होती. सगळे मासे घाबरून दूर पळाले. ऑक्टोपसला आपल्यावर केलेली उपकाराची आठवण झाली. क्षणाचाही विलंब न करता तो बाहेर आला आणि मोठ्या माशासमोर उभा राहिला. त्याने जोरात शाईचा फवारा मारला. मोठा मासा गोंधळून गेला. तेवढ्यात ऑक्टोपसने छोट्या मासोळीला पकडले आणि तिला सुरक्षित ठिकाणी नेले. मोठ्या माशाला शाईची ॲलर्जी झाली आणि तो पळून गेला. छोटी मासोळी आणि इतर मासे ऑक्टोपसच्या धैर्याने भारावून गेले. त्या दिवसापासून लाजाळू ऑक्टोपस एकटा राहिला नाही. त्याला खूप चांगले मित्र मिळाले. तात्पर्य: उपकाराची जाणीव ठेवा आणि गरज असेल तेव्हा धैर्याने मदत करा. चांगुलपणा नेहमीच मित्र मिळवून देतो.